माझा निर्णय घेताना मी कोणाशी बोललो नव्हतो. माझ्या मते माझी चूक होती. तर असं एकच आहे की सुरुवातीपासून त्यांच्या मनात जे होतं ते आता बाहेर येते. आता जे सातत्यानं ते बोलत आहेत त्याच्यातून ही गोष्ट होती की आज त्यांनी घेतलेली भूमिका केव्हाच त्यांची घ्यायची इच्छा होती. आणि अजित पवार हे अनेक भाषणात सांगत असतात की प्रधानमंत्री अनिल शहा यांचे माझे अत्यंत गौरवाचे संबंध आहेत. तो गौरवा याच्यातून स्पष्ट होतो. आमचे जवळपास 95% प्रश्न सुटले होते. इश्यू होता सांगलीचा. आणि सांगलीचा इश्यू ज्या पद्धतीने निघाला ती गोष्ट मला स्वतःला काही पसंत नव्हती आणि त्यामुळे मी त्याच्यात लक्ष दिलेलं नाही. दोन्ही गोष्टी नव्हत्या. समर्थन तर नव्हतंच, कल्पनाही नव्हती. ही गोष्ट त्याची खरी आहे की आमच्यामध्ये काही वर्ग आमचे सरकारी भाजपवर जावं, सत्तेशिवाय राहणं योग्य नाही, सत्तेत गेलंच पाहिजे, विकास करायचा असेल तर सत्ता पाहिजे वगैरे वगैरे तत्त्वज्ञान मांडत होते. ते मला माहीत होतं. ते माझ्याशी बोलत होते, मला येऊन सांगत होते हे नाही केलं. त्याचे काही घटक हे सांगत होते हे केलं नाही तर आम्हाला जेलमध्ये जावं लागेल. नमस्कार, सकाळ डिजिटलमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला आहे. महाराष्ट्रातल्या 2 टप्प्यांच्यामधलं मतदान पार पडलेलं आहे आणि तिसऱ्या टप्प्यातला प्रचार अत्यंत जोरदारपणे सुरू झालेला आहे. या टप्प्यावर आपण भेटणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना. पवारसाहेब अगदी निवडणूक जाहीर झाल्यापासून पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रात फिरतायत. महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणावर सभा घेऊन ते वातावरण ढवळून काढतायत. आपण त्यांच्याशी आज लोकसभा निवडणुकीच्या संदर्भानं, या निवडणुकीतला प्रचार, या निवडणुकीच्या पुढं मागं घडणाऱ्या राजकीय घटना, त्या संदर्भात होणारे आरोप प्रत्यारोप या संदर्भात बोलणार आहोत. साहेब नमस्कार. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं आधी मी अभिनंदन करतो अशासाठी की उद्या 1 मेला तुमच्या राजकीय प्रवासाला 61 वर्षे पूर्ण होत आहेत. कुठल्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या जीवनासाठी 61 ही अत्यंत महत्त्वाच्या घटना असतात. तर या 61 वर्षांच्या राजकीय प्रवासाकडं मागं वळून बघताना तुम्हाला काय वाटतं? एक पहिल्यांदा आनंद एका गोष्टीचा आहे की तुम्ही साथ आठवण करून दिली. म्हणजे साथी झाल्यानंतर सुद्धा अजून डोकं जागेवर आहे. त्याचा मला मनापासूनचा आनंद आहे. 60 वर्षाचा संबंध इतिहास सांगणं अवघड आहे पण त्याचे काही तफे आहेत. त्याचा सुरुवातीचा काळ हा संबंध महाराष्ट्रात, पहिल्यांदा पुण्यामध्ये, नंतर महाराष्ट्रामध्ये तरुणांचं संघटन यामध्येच माझं लक्ष केंद्रित होतं. नंतरच्या काळामध्ये विधिमंडळात जायची संधी मिळाली आणि विधिमंडळामध्ये कसं काम करावं, सुरुवातीच्या काळामध्ये एका दृष्टीचं प्रशिक्षणच होतं. आणि नंतरच्या काळामध्ये प्रशासनामध्ये काम करण्याची संधी मिळाली. ती जवळपास 25-30 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीनं, कधी राज्यमंत्री, कधी मंत्री, कधी मुख्यमंत्री, कधी भारत सरकारमध्ये मंत्री, कधी विरोधी पक्षनेता, हे सगळी जी आयुधं आहेत त्या सगळ्यामध्ये काम करण्याची संधी जवळपास 35-40 वर्ष मिळाली. आणि आताचा जो काळ आहे ते संसदेमध्ये मी आहे. आता माझा अप्रोच हा साधारणचा आहे की नवी पिढी कशी तयार करता येते, राष्ट्रीय प्रश्नांच्यावर कशी मतं मांडता येतील, आग्रही भूमिका घेता येईल. आणि हे घेत असताना विविध विचाराच्या लोकांशी सुसंवाद कसा वाढता ठेवता येईल. राजकारणामध्ये डायलॉग ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. तो डायलॉग ठेवून, वेगवेगळ्या घटकांची सुसंवाद ठेवून एक व्यापक आपली विचारधारा कशी करता येईल आणि भूमिका कशी घेता येईल ह्या टप्प्यामधून आता मी जातो आहे.
या सगळ्या प्रवासात राष्ट्रीय पातळीवरच्या काही संधी तुमच्या हुकल्या किंवा क्षमता असूनही काही संधी मिळाल्या नाहीत, याच्याबद्दल तुम्हाला कधी खंत वाटते का? अजिबात खंत होत. संधी असते पण ती फळीनाथाला जाते असं नाही. त्याच्या वेळेला जी पार्श्वभूमी असेल त्याप्रमाणे निर्णय होत असतात, निर्णय घ्यावे लागतात. मला माझ्या मते की ज्या मी कुटुंबातून आलो, ज्या भागातून आलो, तिथून आल्याच्या नंतर कधी काही माझ्या डोक्यात काही विचार होते, पण ते विचार विधिमंडळात जावं, तिथं आपलं योगदान द्यावं. विधिमंडळात गेल्याच्या नंतर प्रशासनात जावं इथपर्यंत होत्या. सबन देशाच्या कारभारामध्ये मला संधी मिळाली संरक्षण मंत्री म्हणून किंवा 10 वर्ष शेती मंत्री म्हणून किंवा लोकसभेतला विरोधी पक्ष नेता म्हणून. हे एका दृष्टीनं मला काम करायची संधी मिळाली याचं समाधान आहे. पण याचा अर्थ आणखीन काहीतरी मिळालंच पाहिजे हा विचार कधी डोक्यात नव्हता. जो आहे ते उत्तम काम करावं, त्याच्यात व्यापकता ठेवावी, जाणकारांशी सुसंवाद ठेवावा, ही भूमिका घेऊन काम करण्यात मला अधिक समाधान होतं आणि त्याप्रमाणे मी तसा समाधानी आहे. याच घटनेच्या अनुषंगानं मला साधारण 1 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवतो, ज्यावेळी तुम्ही तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता. तर आणि तो राजीनामा दिला, त्यानंतर कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला आणि त्यानंतर तुम्ही राजीनामा मागे घेतला. जर त्यावेळी तो राजीनामा मागे घेतला नसता तर आज पक्षातली परिस्थिती वेगळी असते असं वाटतं का तुम्हाला? राजीनामा द्यायचं कारण माझी अपेक्षा अशी होती की नवीन नेतृत्वाची टीम जी मी गेले काही वर्ष तयार करत होतो ती आली आणि तिच्या हाताचे काम सोपवावं. परंतु माझी एक असेसमेंटमध्ये चूक अशी झाली की हा निर्णय मी घेतल्याच्या नंतर मी परिस्थिती काय होईल, लोकांची प्रतिक्रिया काय होईल याचा अभ्यास, याचा विचार मी कधी केला नव्हता. यामध्ये माझा निर्णय घेताना मी कोणाशी बोललो नव्हतो आणि माझ्या मते ती माझी चूक होती. काही सहकाऱ्यांच्या, ज्येष्ठ सहकाऱ्यांची सुसंवाद साधायची आवश्यकता होती, ती झाली नाही आणि त्याच्यामुळं प्रतिक्रिया काय होईल याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो राजीनामा परत घ्यावा लागला. नाही, माझा प्रश्न असा आहे की तो तुम्ही मागं घेतला नसता तर परिस्थिती वेगळी असती का काही, असं तुम्हाला वाटतं का? नाही, त्यावेळेला मागं घेतला नसता आणि आमच्या बाकीच्या सहकाऱ्यांनी जबाबदारीनं काम करायची तयारी ठेवली असती तर महाराष्ट्रात एक चांगली टीम उभी करायची जी माझी अपेक्षा होती, त्याच्यात मला समाधान मिळालं असतं. तुम्ही अनेकदा बोलून दाखवलं यापूर्वीच्या मुलाखतीमधून की तुमच्या पक्षातले सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केलेली होती. पण हे लोक एवढ्या मोठ्या संख्येनं खरोखर पक्ष सोडून जातील असं तुम्हाला कधी वाटत होतं का? आणि त्यातल्या कुणाच्या जाण्याबद्दल जास्त आश्चर्य वाटलं की बाबा ही व्यक्ती नाही जायला पाहिजे होती, की कशी काय गेली, असं तुम्हाला आश्चर्य कुणाबद्दल वाटलं? मला सगळं निधीवर काँग्रेस पक्षच होता राष्ट्रवादीचा, त्याच्याबद्दलच आश्चर्य होते. कारण हा सगळं पक्ष आम्ही लोकांनी उभा केला, कष्टाने लोक तयार केली, ती काही एका दिवसात झालेली नाही. वर्षानुवर्ष त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं, त्यांना संधी दिली. त्यांच्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही लोकांनी दौरे केले, त्यांनी कष्ट केले, त्यांनी प्रतिसाद दिला आणि त्यामुळे ही सगळी टीम तयार झाली. आता ही सगळी टीम तयार करून पुढे आणखीन आपल्याला काही उद्दिष्ट ठेवून काम करायचं होतं. तर ती जी भावना होती, जी अपेक्षा होती ती या सगळ्यांनीच
सत्तेच्या भोवती, सत्तेशिवाय नाही हा विचार ज्यावेळी केला त्यावेळी मला अस्वस्थता वाटली. पण तरी काय एका दुसऱ्या नावाबद्दल बाबा ही व्यक्ती नाही द्यायला पाहिजे होती असं माझं म्हणजे सगळ्या संबंध टीमबद्दलच होतं. अजितदादांची नाराजी 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीपासून अधूनमधून वेळोवेळी व्यक्त झाली होती. कधी ते नॉट रिचेबल असतील, कधी ते बारामतीला निघून आले असतील. तुम्हाला ज्यावेळी ईडीची नोटीस आली त्यावेळी नंतरच्या घटनात तुम्ही असं म्हटलं होतं की अजितदादां म्हणजे तुम्हाला त्यांच्यामुळे त्रास झाला आणि अजितदादांनी खरं तर गावाकडे शेती करायला जाण्याचा मनोदय किंवा इच्छा व्यक्त केलेली आहे. तर असे तुम्हाला त्रास झाला म्हणून गावाकडे शेती करायला जाण्याची इच्छा व्यक्त करणारे अजितदादा तुमच्यावर बंड करतात. नुसतं बंडच करत नाही तर त्यानंतर अत्यंत टोकाची टीका तुमच्याविरुद्ध करतात. याकडं पाहताना कसं वाटतं तुम्हाला सगळं? त्याचा अर्थ एकच आहे की सुरुवातीपासून त्यांच्या मनात जे होतं त्याचा भाग दिसते. ती शेती करायला वगैरे ठीक आहे, काही गोष्टी बोलतो आपण, परंतु आता जे सातत्यानं ते बोलत आहेत त्याच्यातून ही गोष्ट स्पष्ट होती की आज त्यांनी घेतलेली भूमिका केव्हाच त्यांची घ्यायची इच्छा होती. या जो संबंध पक्ष उभा केला तो उभा हातात घेण्याच्या संबंधीची त्यांची इच्छा होती. इच्छा असणं त्याच्यात काही चुकीचं नाही, पण फक्त एकच आहे की पक्ष चालवताना अनेक गोष्टी काही बघावं लागतं. राज्याकडे देशाच्याकडे व्यापक दृष्टीनं विचार करावा लागतो, सुसंवाद ठेवावा लागतो, वाचन करावं लागतं. या सगळ्या गोष्टी कितपत ते करतात त्याची मला माहिती नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी करून राजकारण केलं तर त्याच्यात कधी अंतर निर्माण होत नसतं, लोकांशी सुसंवाद राहत असतो. आज त्याच्यामध्ये कितपत त्यांना यश येईल हे मी सांगू शकत नाही. अजितदादा सोडून गेल्यानंतर पहिली प्रतिक्रिया अशी आली की आत्ता सुप्रिया सुळे यांची बारामती मतदारसंघातली खासदारकी धोक्यात आली. तुम्हाला असं कधी वाटलं का की आता या पद्धतीनं अशी त्याची प्रतिक्रिया उमटेल म्हणून? साधी सरळ गोष्ट दिसतच होती की उद्या निवडणुकीला त्रास होईल. म्हणजे लोकशाहीमध्ये त्रास होतो, लोकांच्या समोर गेल्यावर वस्तुस्थिती कळते. तो मतदारसंघ तसा अनेक वर्ष आम्ही लोकांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. सुसंवाद आहे मतदारांची. अलीकडच्या 10-15 वर्षात 20 वर्षात तिथलं सगळं राजकारण मी अजितकडे सुपूर्त केलं, स्वतः विड्रॉ झालो स्थानिक राज्यातून आणि मी राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणामध्ये सहभागी व्हायचं काम करत होतो. आणि त्यावेळेस सगळं खालची जबाबदारी एकदा विचारपूर्वक कुणा सोपवल्याच्या नंतर काही वेगळी भूमिका घेतली तर त्याची फारशी चिंता नसते, कारण आपण जाणीवपूर्वक त्यांना हा अधिकार दिलेला असतो. आता त्याच संदर्भानं आता सुप्रिया सुळेंच्या अनेक भाषणातून असं सांगितलं की आम्ही आता यापुढं ग्रामपंचायत लेवलवर, सहकारी सोसायटीच्या लेवलवर लक्ष घालणार आहोत. यामध्ये लक्ष घातलं तर खरं आता तुम्ही लक्ष घालणार आहात का? घालणार आहे, कारण मला ही नवी पिढी अस्वस्थ दिसते. आता हे जे काही निकाल झाले पक्षामध्ये त्याच्यावर 2 घटक मला अस्वस्थ दिसतात. एक माझ्यावरची सिनियर जनरेशन आणि नंतर आत्ताची तरुण पिढी. आज मी महाराष्ट्रामध्ये राहतो, अक्षरशः हजारो तरुण मुलं आजूबाजूला जमतात. तर ही सगळी तरुण पिढी जी एकत्रित येते, आस्था दाखवतात, त्यांचं भवितव्य हे चांगलं राहील कसे यासाठी त्यांचं नेतृत्व तयार करणं ही माझी जबाबदारी. मी काय आता कुठल्या पदाकडे जाणार नाही. माझी जबाबदारी हीच आहे की त्या पदाकडे ती काम करण्याची कुवत, विचार करण्याची कुवत आणि प्रशासनाच्या संदर्भात काही कर्तृत्व दाखवण्याची स्थिती ही निर्माण करणं आणि त्याचं महाराष्ट्रामध्ये हा एक नवीन नेतृत्वाचा वर्ग तयार करणं, जी राज्याची गरज आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं ही माझी भूमिका आहे. आणि त्या लाईनने मी काम करणार. आणि त्याच्यामध्ये व क कोणतेही त्यांना अर्थ करायचं अशी भूमिका नाही. ज्यांच्यात कुवत असेल त्या सगळ्यांना अर्थ करायचं. सुनेत्रा पवारांची बारामतीतनं उमेदवारी जाहीर झाली.
किंवा सुनेत्रा पवार बारामतीतून उभं राहिल्या, हा निर्णय अजित पवारांचा आहे की भारतीय जनता पक्षानं त्यांना त्याच्यावर दबाव आणला? तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात? तुमचा अंदाज काय आहे? मला काही लोक सांगतात सत्ताधारी पक्षाचे, दिल्लीचे, की त्यांना सांगण्यात आलं की यांना उभं करा. बेसिकली तुम्ही लोकांनी ही भूमिका घेतली पाहिजे आम्हा लोकांच्या विरुद्ध. त्यांच्याबद्दल ज्या ज्या काही गोष्टी त्यांनी राखून ठेवल्या उद्या त्रास देण्याच्यासाठी, त्या सगळ्यातून तुम्हाला थांबायच्या असतील 1, 2, 3, 4 गोष्टी केल्या पाहिजे. आणि त्या ज्या गोष्टी स्वतंत्र पक्ष करा किंवा हाच पक्ष ताब्यात घ्या, यांना आयसोलेट करा किंवा या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जा, यांचा पराभव करा, या सगळ्या गोष्टी असं सांगतात दिली की याला अमित शहा या लोकांचं मार्गदर्शन होतं. आणि अजित पवार अनेक भाषणात सांगत असतात की प्रधानमंत्री अमित शहा यांचे माझे अत्यंत गौरवाचे संबंध आहेत. तो गौरवा याच्यातून स्पष्ट होतो. राजकारणात असलेल्या अनेक कुटुंबांच्यामध्ये फूट पडलेले आतापर्यंत इतिहास आहे. पण असे ज्यावेळी घडायचं त्यावेळी नेहमी पवार कुटुंबाचं उदाहरण दिलं जायचं की पवार कुटुंब एकसंध आहे, पण अखेरीस पवार कुटुंबात सुद्धा फूट पडली. तर हे सगळं घडताना तुमच्या काय भावना होत्या नेमक्या? मला काळजी वाटत होती. असं आहे की कुटुंब म्हणलं आमचं कुटुंब 125 आणि त्याची फॅमिली सोडली तर बाकी सगळे एकच आहेत. त्याच्यात काही दोन होतं नाही. त्याच्यात सहज सगळे एकत्र राहिले असते जे अनेक वर्ष होते, याचा आनंद झाला असता. पण खूप वेळेला काही गोष्टी आपल्याकडं होतात आणि त्या संबंधीचं दडपण कुणीचे अनुभव पाहत असेल आणि त्यामुळे अस्वस्थता किंवा चिंता असेल तर त्यावेळेला तडजोडी होतात, कॉम्प्रोमाइज होतात. इथं तशी कॉम्प्रोमाइज करण्याची वेळ त्यांच्या आली असावी असं फार फेसली दिसतं. आणि त्यामुळे काहीही घडू शकतं. पवारांनी राजकारणात अनेक घरं फोडली. मुंडेंचं घर फोडलं, आता पवारांचं घर फुटलं, हे कालचक्र आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तर मला मुंडेंचं जे काय घडलं ते नेमकी काय वस्तुस्थिती होती, म्हणजे तुमचा त्यात किती सहभाग होता? मला कोविडचा संबंध होता. माझा संबंध त्याच्यामध्ये अजिबात नव्हता. फक्त एकच गोष्ट केली की हे मंजूर झाल्याच्या नंतर धनंजय मुंडेंचे वडील मला भेटले आणि याच्याकडे लक्ष ठेवा ही त्यांनी विनंती केली की एक आहे याच्यात काहीतरी कॅलिबर आहे, त्यामुळे यांना प्रोत्साहित करावं हा विचार आम्ही लोकांनी केला. ही गोष्ट कधी पण त्यांचे अंतर्गत कौटुंबिक जे काही प्रश्न होते त्याच्यात आम्ही कोणी नव्हतो. पण 2 टप्प्याच्या मतदानाचे पार पडलेले आहेत. एकूण हे टप्पे पार पडल्यानंतर तुम्ही जे चित्र बघितलेलं आहे महाराष्ट्रातलं, तर तुम्हाला काय मतदारांची काय भूमिका जाणवते? मला स्वतःला असं दिसतं की 2 सेक्शन, यंगर जनरेशन आणि सिनियर जनरेशन, या सगळ्यांची सामुदायिक शक्ती एकत्रित होते. ती विरोधकांना प्रोत्साहित करेल या पद्धतीची पावलं टाकतात. जे असं बोललं जायचं वर्ष 6 महिन्याच्या पूर्वी की मोदी म्हणजे मोदी, मोदींच्याशिवाय दुसरं काही नाही. आज हळूहळू हे दिसायला लागले की लोकांचा भ्रमनिराळ झाला आहे मोदींच्याबद्दलचा आणि लोक वेगळ्या मनस्थितीत आहेत. त्याची प्रचिती आम्ही जे फिरतो आहे त्या आमच्या सगळ्या भेटीमध्ये, सभेमध्ये सुसंवाद ठेवताना आम्हाला नित्याने येते. बरं, देशातलं चित्र काय वाटतं? म्हणजे तुम्ही ज्या इंडिया आघाडीच्या उभारणीत एक महत्त्वाची भूमिका बजावली तिला कितपत यश मिळेल? मला असं वाटतं की ती निवडणुकीपर्यंत आज काही सांगता येणार नाही, पण निवडणुका झाल्याच्या नंतर ह्याचे बहुसंख्य लोक एकत्र येतील आणि पर्याय द्यायची शक्ती निर्माण करू शकते. ती जर केली तर देशाचा चेहरा बदलेल. पण ते आत्ता सांगणं अवघड आहे, कारण अजूनही निवडणुकीचे काही टप्पे आहेत. प्रायमा फेसी असं दिसतं आता सवन दक्षिण भारत एका बाजूला आहे, त्याच्यामध्ये भर तामिळ
तुमचं पश्चिम बंगाल घालेल, पंजाब घालेल, दिल्ली घालेल, हरियाणा घालेल, या सगळ्यांची सामूहिक शक्ती ही कदाचित देशाचं नेतृत्वसुद्धा बदलायला किंवा देशामध्ये परिवर्तन व्हायला उपयुक्त ठरू शकतं. आणि त्यावेळेला मग देशाचा चेहरा हा वेगळा दिसतो. तुम्हाला वाटतं की बाबा ममता बॅनर्जींच्यापासून बरेच काही एक व्यक्तिगत अहंकार असलेले नेते हे सगळे निवडणुकीनंतर एकत्र येतील? निवडणुकीनंतर येतील. निवडणुकीच्या आधी खूपदा कोणती जागा कुणी लढवावी यासंबंधी मतभिन्नता असते. ही मतभिन्नता आपल्याला असंही वाटतं की अहंकार म्हणून, पण तसं नसतं. त्यांचं काम त्या मतदारसंघाचं अनेक वर्षाचं, त्यामुळे त्यांचा एक कॉन्फिडन्स लेवल जी झाली असते त्यामुळे तो आग्रह असतो. इंडिया आघाडीतही नाहीत आणि NDAमध्येही नाहीत, अशा YSR काँग्रेस असेल, बिजू जनता दल असेल, या पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरेल किंवा कशी असेल, तुमचा काय अंदाज आहे? महत्त्वाची नक्कीच ठरेल. बघूया, कारण आत्तासुद्धा ओरिसामध्ये संघर्ष जो आहे तो बिजू जनता दल आणि भाजपच होते. आणि जी भाजप आणि बिजू जनता दलच्या नेतृत्वाची जवळीक होती ती जवळीक आता दिसत नाही. त्यामुळे हळूहळू हे घटक वेगळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही जागा वाटपातल्या काही ताणतणावांच्याबद्दल आता बोललात, तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली किंवा दक्षिण मुंबईवरून काही एक शेवटच्या टप्प्यात किरकिर झाली, तर एक असा सूर ऐकायला मिळतो की तुम्ही नीट लक्ष घातलं नाही. तुम्ही जर तुमचा अधिकार वापरला असता तर ह्या तिथं काही गोष्टी सोप्यापणानं पार पडल्या असत्या. असं तुम्ही काय दुर्लक्ष केलं तिकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाकडं, किंवा तुम्ही तुमचा विशेषाधिकार वापरला नाही? आम्ही आमचे जवळपास 95% प्रश्न सुटले होते. इश्यू होता सांगलीचा, आणि सांगलीचा इश्यू ज्या पद्धतीने निघाला ती गोष्ट मला स्वतःला काही पसंत नव्हती, आणि त्यामुळे मी त्याच्यात लक्ष दिलेलं नाही. पण तुम्ही लक्ष घातलं असतं तर तिथं ती जागा काँग्रेसला सुटू, तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगू शकला असता. म्हणजे 2004ला तुम्ही चंद्रपूरची जागेसंदर्भात काँग्रेसला सांगितल्यानंतर तुम्ही बदलून घेतली जागा, तसं तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगू शकला असता असं म्हणतात. असं आहे की त्यांच्या सगळ्या सहकार्यांना हा रस्ता योग्य नाही हे आम्ही सुचत होतो, पण त्यांनी एक पोझिशन घेतली, जाहीरपणाने घेतली, आणि त्याच्यानंतर एकदा ओपनली पब्लिकली एखादी पोझिशन नेतृत्व घेते त्यावेळी त्यांना विद्या होणं अवघड असतं. नेमकी ती स्थिती चांगली तयार झाली. आता काही ज्या जुन्या गोष्टी आता म्हणजे अगदी आत्तापर्यंतसुद्धा एक पहाटेचं जो अजित पवारांचा शपथविधी आहे त्याच्या संदर्भात रोज वेगळी विधानं केली जातात आणि त्याला तुमचं समर्थन होतं असं सांगितलं जातात. म्हणजे तुमचं समर्थन होतं किंवा तुम्हाला त्याची कितपत कल्पना होती, असं काय? दोन्ही गोष्टी नव्हत्या. समर्थन तर नव्हतंच, कल्पनाही नव्हती. ही गोष्ट त्याची खरी आहे की आमच्यामध्ये काही वर्ग आमचे सरकारी भाजपवर जावं, सत्तेशिवाय राहणं योग्य नाही, सत्तेत गेलंच पाहिजे, विकास करायचा असेल तर सत्ता पाहिजे वगैरे वगैरे तत्त्वज्ञान मांडत होते. ते मला माहीत होतं, ते माझ्याशी बोलत होते, मला येऊन सांगत होते हे नाही केलं. त्याचे काही घटक हे सांगत होते हे केलं नाही तर आम्हाला जेलमध्ये जावं लागेल. काही लोकांनी सांगितलं की आमची गरज होती, आणि ED, CBI यांच्या यंत्रणा आम्हाला छळतात. एकाच्या कुटुंबियांनी तर सांगितलं की आम्हाला गोळ्या घाल, असं एका आमच्या कुटुंबियांनी सांगितलं. या सगळ्या गोष्टी आम्हाला सहन होत नाही, त्याच्यापेक्षा तिकडे हा आग्रह करणारे आमचे अनेक सहकारी होते. मला स्वतःला ते काही योग्य वाटत नव्हतं. राजकारणात विरोधी पक्षाला या पद्धतीनं साथ देणं हे महाराष्ट्रात परिस्थिती नव्हतं. पण देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्याने ही एक नवीन पद्धती दाखवली. त्याचे परिणाम आमच्या काही लोकांचे झाले हे मला मान्य करा. तुम्ही तुमच्या राजकीय प्रवासात एकदा 1978 साली तुमच्या मंत्रिमंडळात जनसंघाचे लोक होते, पण तो प्री बाबरी एरा होता. पण पोस्ट बाबरी काळात सुद्धा 2014मध्ये तुम्ही
भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा दिला होता आणि तुम्ही ती तुमच्या एकूण प्रवासाकडे बघताना भारतीय जनता पक्षाला तुम्ही 2014ला दिलेला पाठिंबा या संदर्भात सातत्यानं आरोप होतात, टीका होतात. तर तुमची काय म्हणजे नेमकं त्या संदर्भात काय? की हा कॉन्सेप्टली घेतलेला माझा निर्णय होता आणि हेतू हा होता की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र येणं योग्य नाही. आम्हाला शिवसेना आमच्याबरोबर घ्यायची होती, पण हे दोघं जण एकत्र राहिले तर साहजिकच सत्तेत गेल्याच्या नंतर आमची अपेक्षा त्याची पूर्तता होणार नाही. मग ते चालायचं असेल तर भाजपमध्ये एक मोठा वर्ग असा होता की आम्ही म्हणेल ते शिवसेनेने ऐकलं पाहिजे. या लोकांना दुसरा एक घटक होता समजून सांगणारा की शिवसेनेशिवाय शक्य नाही, राज्य येणार नाही. हे लक्षात घेऊन मी अगदी कॉन्शियसली यांना पाठिंबा द्यायची भाजपला भूमिका घेतली की जेणेकरून ते आणि सेना एकत्र येऊ नयेत म्हणून. आणि तो विचारपूर्वक एकत्र नेला होता. तो काही पुढं न्यायचा नव्हता. फक्त या दोघांच्यामध्ये एक वाक्यता होऊ नये एवढीच काळजी घ्यायची. म्हणजे तुम्ही 2014ला पेरलं ते 2019ला उगवलं? त्याची चर्चा आधी होतीच, पण 19ला स्पष्ट झाली. पण आता तुम्ही ठामपणे सांगू शकता की सत्तेसाठी किंवा अगदी विकासासाठी किंवा अगदी दबाव आणला यंत्रणांचा तरी तुम्ही कोणत्याही परिस्थितीत भविष्यात भारतीय जनता पक्षासोबत सहकार्य करणार नाही ना. तुम्ही आधी 77ची गोष्ट काढली तेव्हा भाजपच नव्हता, त्यावेळी जनसंघही नव्हता. त्यावेळेला जयप्रकाश नारायणांनी स्वच्छ सांगितलं की जनता पार्टीमध्ये बाकीचे सगळे विचाराचे आणि तुमचे दोरे काढा आणि सगळे एका पक्षात या. आणि सगळे लोक कुणीही त्या ठिकाणी भाजपचा तर जन्मच झाला नव्हता, जनसंघ होता. जनसंघांनी सुद्धा जनसंघ त्यांची विचारधारा, त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं संघटन हे बाजूला ठेवलं आणि जनता पक्षात सहभागी झाले. त्यामुळं त्यांच्याशी त्यावेळेला काम करणं फुलेमध्ये हे कधी आम्हाला जर गेलं नाही. आणखी एक तुमच्यावर आरोप होतो तो म्हणजे 2004 साली शक्य असताना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडं सर्वात मोठा पक्ष असताना जे मुख्यमंत्री घ्यायला पाहिजे होतं ते मुख्यमंत्रीपद घेतलं नाही, त्यामुळं पक्ष नीट वाढला नाही, पक्षाच्या नेतृत्वाचा बाकी विकास झाला नाही, असा एक तुमच्यावर आरोप केला जातो. असं आहे की त्यावेळी आमचं बहुमत नव्हतं. इतरांच्या मदतीनंच आम्ही सरकार बनवू शकत होतो. त्याशिवाय सरकार बनण्याची शक्यता नव्हती. एक. नंबर 2, पक्ष वाढवायचा होता. पक्ष वाढवायला अधिक लोकांना मंत्रिमंडळात संधी कशी मिळेल याचा विचार आमच्या पक्षात होता. आमदार पाटील आणि काही सगळ्या सहकार्यांना घेऊन जेव्हा आम्ही बसलो त्यावेळी त्यांनी स्वच्छ भूमिका सांगितली आणि ती योग्य होती, मलाही पटली की हे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेणं आपलं बहुमत नसताना आणि ज्यांच्यावर अवलंबून राहणं, त्यांच्या मदतीशिवाय सरकार चालवणं अशक्य आहे. ही स्थिती करायची असेल तर प्रभावीपणानं आपण प्रशासन चालू शकणार नाही. यापेक्षा आपण मंत्रिमंडळाच्या जागा ज्या काही 8 आहेत त्या 8 ऐवजी 12 घ्या. आपल्या 12 लोकांना तयार करा. प्रशासनाच्या बाबतीत आपली 12ची 3 ही अधिक प्रभावी आहे हे महाराष्ट्राला दिसेल. त्यातनं फक्त मोठा करता येईल आणि त्यामुळे हा निर्णय घेणं पक्षाच्या हिताच आहे ही भूमिका आमच्या अनेक सहकाऱ्यांची होती. आणि दुसरी गोष्ट अशी होती की मुख्यमंत्रीपद हे मिळावं असं काही लोकांच्या मनात असू शकतं. ते असेही ज्याचे आता काही लोक बोलले त्याची त्यावेळी त्यांचा या सगळ्या क्षेत्राचा मर्यादित अनुभव लक्षात घेता हे पद हे त्यांच्याकडे देणं कितपत योग्य होतं का अयोग्य होतं याची चर्चा नंतर झाली असती. त्यापेक्षा या लोकांच्याकडून, कारण तेव्हा महाराष्ट्रात चर्चा ही होती की राष्ट्रवादीचे मंत्री व्हावे
त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. त्यामुळे अजित पवार असोत, आझाद पाटील असोत किंवा बाकीचे मंत्री असोत, या सगळ्यांच्याबद्दल जनमानसामध्ये हे उत्तम काम करू शकतात या प्रकारचं वातावरण झालं. हे असंच पुढे नेलं असतं तर पक्ष हा स्वतःच्या ताकदीवर हा सत्तेमध्ये आला असता. ठीक आहे, काही गोष्टी वेगळ्या झाल्या आणि त्यामुळे आज ही स्थिती आहे. पण ते सगळे सहकारी तुमच्यावर असा एक आरोप करतात की तुम्ही सहकार्याने जा, तुम्ही भाजपबरोबर चर्चा करा म्हणून सांगायचा आणि तुम्ही त्यांना तोंडघशी पाडायचा. अजिबात नाही. त्यांचा आग्रह होता की आम्हाला चर्चा करायची आणि त्यांच्यात ते खूप आमच्याशी बोलतात. मी म्हणलं ठीक आहे, काय चर्चा करतात ते घ्या, लक्षात घ्या आणि पक्षात निर्णय घ्या. असं आहे की डायलॉग हा ठेवावाच लागतो. सुसंवाद राजकारणामध्ये ठेवणं याचा अर्थ गुन्हा नाही, पण अंतिम निर्णय घेणं तो विचारधारेची सुसंगत आहे का नाही बघावं लागतं. आणि त्यामध्ये त्या अंतिम निर्णयाला माझी भूमिका एकच होती की मी त्याच्यात येणार नाही. आणि मी त्याच्यात येणार नाही म्हणल्यावर 90% लोक बाजूला जायचे. आता समजा केंद्रात काही बदल झाले 2024च्या निवडणुकीत, तुम्ही म्हणतात अशा पद्धतीने काय गणितं बदलली आणि इंडिया आघाडी सत्तेवर आली आणि केंद्रातलं चित्र बदलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधले तुमचे सहकारी जे बाजूला गेलेत त्यांनी परत यायची इच्छा व्यक्त केली, तर काय तुम्ही सगळ्यांना परत घेऊ शकाल? ते एकत्र राष्ट्रवादी दोन्ही काँग्रेसचं एकत्रीकरण होऊ शकेल? दोन्ही काँग्रेसचं एकत्रीकरणाचा विचार आमच्या अनेकांच्या मनात आहे, काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या. म्हणजे आता बाहेर जे गेले, भाजपवर गेले, त्या सगळ्यांच्या संदर्भात त्यांनी तयारी दाखवली तर त्यांचा स्वीकार करणं मला शक्य होणार नाही. त्याच्या काही लोकांच्या बाबतीत हा विचारच आम्ही करू शकत नाही. तुम्ही नावं घेऊन सांगू शकता उदाहरण? कशाला नावं घ्यायची? त्यांनाही माहिती आहे, मलाही माहिती. पण तुम्ही प्रचारातून एक गोष्ट सांगता की 2014 आणि 2019पेक्षा यावेळेचं चित्र वेगळं आहे निवडणुकीचं. तर हे वेगळं चित्र नेमकं काय आहे? वेगळं चित्र असं आहे की आता नरेंद्र मोदी माझ्या मते पहिल्या 10 वर्षात आणि त्या 10 वर्षाच्या काळाच्या निवडणुकीत त्यांची एक भूमिका होती, त्याच्यात एक कॉन्फिडन्स होता. आज तो मला दिसत नाही. आणि त्याचं कारण लोक या निष्कर्षाची येऊ लागली की ते बोलतात ते खरं नाही. अनेक गोष्टी सांगता येतील. आता त्यांनी महागाईच्या प्रश्नाच्या संदर्भात त्यावेळेला अत्यंत कठोर ठिकाणं त्या मनमोहन सिंगांच्यावर टीका केलेली होती, अतिशय कठोर टीका. आणि सांगितलं होतं की मला 50 दिवस द्या, मी या किमती आणि हे प्रश्न सोडले. पण ते तसं घडलं नाही. म्हणजे अनेक गोष्टी सांगता येतील माझ्याकडं, त्याची आकडेवारी आहे की अगदी इंधनाचा दर त्यांनी सांगितलं होतं की पेट्रोलचे दर आम्ही खाली आणू किती 50 दिवसामध्ये. होता किती त्यावेळेला पेट्रोलचा दर लिटरला 71 रुपये होता. आता 71 रुपयाचा दर 50% खाली आणणार, 50 दिवसात आणणार. पण घडलं काय? तर घडलं की त्या इंधनाचे दर हे 106 रुपयाच्या वर पोचले. त्यांनी केली होती कमीच, म्हणजे घडलं दुसरं. घरगुती गॅसचा दर असा डबल झाला. अशा कित्येक गोष्टी सांगता येतील. आणि त्यामुळं मोदींनी ज्या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या कृतीमध्ये आल्या नाहीत एक. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की यापूर्वी एक पद्धत होती. उदाहरणार्थ मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. मनमोहन सिंगांचं एक वैशिष्ट्य होतं की 10 वर्ष फार्मिंगचं होतं. 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर ती दिल्लीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि या वर्षामध्ये एकंदर लेखाजोखा काय तो त्या माध्यमातून देशाच्या समोर मांडला. आज 10 वर्ष झाली मोदींना फार्मिंग होऊन एकदा सुद्धा
मीडियाच्या समोर त्यांनी भूमिका मांडली नाही किंवा संधी दिली नाही. याचा अर्थ अशी कित्येक उदाहरणं देता येते. पार्लमेंट हाऊसमध्ये मी राज्यसभेत आता आहे. राज्यसभेचं सेशन 25 दिवस झाले, तर 25 दिवसामध्ये निदान 23 दिवस ते चक्करसुद्धा टाकणार नाही हाऊसमध्ये. आणि कधी आले 15 मिनिटासाठी, अर्धा तासासाठी, एखाद दिवसात त्यांचा इश्यू असला तर त्या संबंधीचं भाष्य करायला संसदीय पद्धतीवरच त्यांचा विश्वास नव्हता. आणि म्हणून संसदीय पद्धतीवर विश्वास ही व्यक्ती देशाचं नेतृत्व करते, देशाचा संबंध कारभाराचा लेखाजोखा बांधायला मीडियाला दूर ठेवते, अशा अनेक गोष्टी सांगता येतील. या सगळ्या गोष्टी आणि त्यावर आधारित राज्यकारभार हा आम्हाला संसदीय लोकशाहीच्या पद्धतीला संकट आणणाऱ्या दिसतात. आणि जे आम्ही बोलतो ते नाही म्हणतात, तो म्हणजे संविधान. पण संविधानावर त्यांच्या मला 1, 2, 3 अशी उदाहरणं माहिती आहेत. हेगडे नावाचे त्यांचे एक माणसे बंगले होते. जाहीर स्टेटमेंट त्यांनी केलं की 400 जागा पाहिजेत, त्याशिवाय मोदींना घटना दुरुस्त करता येते नाही. UPचे त्यांचे एक रवी म्हणून खासदार होते. त्यांनी जाहीरपणाने सांगितलं की आम्हाला 400 सभासदची जागा पाहिजेत, कारण मोदी साहेबांना घटना दुरुस्त करायची, त्याच्यात बदल करायचे आणि त्यासाठी हे हवे. ज्योती मिश्रा नावाच्या राजस्थानच्या त्यांच्या सरकारचे त्यांचं जाहीरपणाने हे स्टेटमेंट. आता हे सत्ताधारी पक्षाचे संसदेचे प्रतिनिधी जाहीरपणाने 1, 2, 3 सगळे बोलतात. हे एक इंडिकेशन आहे. आणि ते इंडिकेशन स्वच्छ असं सांगतं की संविधानाच्यामध्ये काही सुधार किंवा तथाकथित परिवर्तन हा विचार मोदींच्या आणि त्यांच्या सरकारांच्या डोक्यात आहे. आम्हाला असं वाटतं की आंबेडकरांनी जी घटना दिली आणि आज देशाचं ऐक्य त्या घटनेच्यामुळे तिची फेरफार करणं हे देशाच्या हिताचं नाही. आणि मोदींच्या काळात ते होण्याची शक्यता आहे असा एक संशय आज लोकांच्या मनामध्ये येतो आहे. त्यामुळे स्थिती चिंताग्रस्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला तो भारतीय जनता पक्षाच्या दबावामुळे नव्हे तर तुमच्या मुलीवरच्या प्रेमामुळे फुटला असा आरोप करतात. असे जे आरोप करतात त्यांनी माझी मुलगी पार्लमेंटमध्ये जाऊन आता 3 टर्म 3.5 टर्म झाले. या सगळ्या काळात आम्ही सत्तेवरी होतो. त्या सत्तेच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय घ्यायचा अधिकार हा माझ्या हातात होता. मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचा हा अधिकार माझा होता. 2004ला ज्यावेळेला आम्ही सरकार बनवलं तेव्हा प्रफुल्ल पटेल निवडणूक पराभूत झाली होती. पण पराभूत झाली असताना सुद्धा आम्ही त्यांना मंत्री केलं. मला आठवतं त्यामुळं सदाशिवराव मंडलिक तुमचे अनेक वर्षांचे सहकारी नाराज होऊन दुःखी झाले गेलेले होते. तर आम्ही प्रफुल्ल पटेलांना मंत्री केलं, सुप्रियाला केलं नाही. नंतरच्या काळामध्ये पुन्हा संधी आली, तारिक अनवरला मंत्री केलं आणि सर्वांची मुलगी नाव विसरलं तिचं सर्वांच्या मुलीला आम्ही मंत्री केलं, सुप्रियाला केलं नाही. सर्वांची मुलगी पहिली टर्माली होती, सुप्रिया दुसऱ्या टर्माली. त्याच्यानंतर काय आधीच्या काळात सूर्यकांता पाटलांना मंत्री केलं, सुप्रियाला केलं नाही. आणि सुप्रियाने कधी मागणी केली नाही. ती पार्लमेंटियन म्हणून काम करण्यात तिचा इंटरेस्ट होता. पृथ्वीचं प्रेम हे जर असतं, प्रेम आहे, मुलगीचं प्रेम नाही करायचं तर पुन्हा प्रेम कर. पण प्रेमापुरती राजकारणाचे निर्णय बदलायचे नसतात. आणि तिच्यात क्रोध नसताना काही निर्णय घेतले तर त्या संबंधीची टीका करत असतात. पण तिच्या बाजूने एकही निर्णय घेतला नाही आणि इतरांना त्याचा लाभ दिला. याच्या इतके उत्तम उदाहरण दुसरं कुठलं नाही. पण मग अशा ह्यानं तुम्ही सुप्रिया सुळेंच्यावर अन्याय केला असं नाही का वाटत?
साधारणतः असं वाटतं, पण शेवटी पक्ष चालवायला आणि प्रत्येक व्यक्तीचा तिचा इंटरेस्ट काय हे बघायचं. तर तिचा इंटरेस्ट पार्लमेंटियन म्हणून होता. तिला जे अनेक पुरस्कार मिळाले ते उत्तम संसदपटू म्हणून मिळाले आणि त्याच्यात तिचं लक्ष होतं. तर शेवटचा प्रश्न, बारामती लोकसभा निवडणुकीचा निकाल तुम्हाला कसा दिसतो? माहिती नाही, मतदारांच्या अवलंबून आहे. आजपर्यंत कधी वेगळा निकाल लागला नाही. मतदारांच्यावर आपलं लक्ष आहे. त्यांचं अनेक वर्षाचं काम त्यांच्यात आहे. अनेक वर्ष त्यांनी मी आणि माझ्या विचाराला नेहमीच पाठिंबा दिलेला आहे. असं बघूया यावेळी वेगळं काय होतं. धन्यवाद पवारसाहेब, तुम्ही सकाळ डिजिटलसाठी हा वेळ दिला त्याबद्दल. तर श्रोते हो, हे होते शरद पवारसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष. त्यांनी लोकसभा निवडणूक, आत्ताचं महाराष्ट्रातलं देशातलं राजकारण या संदर्भात आपल्याशी सविस्तर गप्पा मारल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.